नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. भारतीय स्वातंत्र्य दिन संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हिवरे बाजार येथे एक वृक्ष मातेसाठी एक वृक्ष देशासाठी या उपक्रमाचे हिवरे बाजार ग्रामस्थांनी आयोजन केले होते. यावेळी विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांसह वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेकरिता विकसित करण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकोबा सभागृहाचं उद्घाटन यावेळी करण्यात आले. नामदार विखे पाटील म्हणाले, देशाचा ग्रामविकासाचा पाया हिवरे बाजारने घातलाय. हिवरे बाजार गावाला पहिला आदर्श गाव पुरस्कार सन 1997 साली माझ्या हातून दिल्याची आठवण या निमित्ताने सांगितली आहे. गावाने केलेल्या निरंतर विकासात्मक वाटचालीचं कौतुक करून ग्रामविकास आणि वृक्ष संवर्धनामध्ये संतांनी दिलेले विचार कृतीत उतरवण्याचं काम हिवरे बाजार गावाने केल्याबद्दल ग्रामस्थांचं अभिनंदन केलंय. ग्रामस्थांनी श्रमदान आणि लोकसहभागामुळे हिवरे बाजारच्या विकासात सातत्य राहिलं असून गाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देश विदेशाला मार्गदर्शन ठरलंय. यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या एसएससी परीक्षा मार्च 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. त्यांना यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत एनसीसी संचलन करून स्वागत केलंय. नामदार विखे पाटील यांचा ग्रामस्थांतर्फे शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग, श्री अनिल मोहिते, प्राध्यापक विश्वनाथ कोरडे यांच्यासह यावेळी सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, राजू शहादू ठाणगे, मेजर गणेश ठाणगे कट, मेजर मंगेश ठाणगे, मेजर दामोदर ठाणगे, विठ्ठल ठाणगे, एसटी पादील, रोना पादील, अर्जुन पवार, अशोक गोहड यांच्यासह गावातील महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यवार्ता न्यूज प्रशांत बाफणा, अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.